लाडकी बहिणीच्या मानधनात आता पुढच्या भाऊबीजेला वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी हे असं वक्तव्य केलेलं आहे। मानधन 1,500वरून 2,100 रुपये करण्याची चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं मुनगंटीवारांनी स्पष्ट केलंय। तर ही योजना राखी पौर्णिमेला सुरुवात केली आहे, तसंच भाऊबीजेलाच या योजनेमध्ये वाढ करू असं देखील मुनगंटीवार म्हणाले। मानधन वाढवलं नाही तर देशभर चुकीचा संदेश जाईल असं देखील मुनगंटीवार म्हणाले। तसंच इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुनगंटीवारांनी ही माहिती दिली आहे। तसंच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मानधन लवकरात लवकर वाढवण्यास देखील सांगणार असल्याचं सुधीर मुनगंटीवारांनी आता स्पष्ट केलं आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचं मानधन आता हे 1,500वरून आता 2,100 रुपये करण्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचं मुनगंटीवारांनी हे वक्तव्य केलंय। लाडकी बहिणीच्या मानधनात पुढच्या भाऊबीजेला वाढ करू असं देखील वक्तव्य सुधीर मुनगंटीवारांनी केलंय। एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुधीर मुनगंटीवारांनी हे वक्तव्य केलंय। तसंच मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहून आता हे मानधन लवकरात लवकर वाढवणार असल्याचं ते सांगणार असं मुनगंटीवार म्हणालेले आहेत। त्यामुळे आता 1,500वरून 2,100 रुपयांवर आता ही रक्कम कधी होणार, लाडक्या बहिणींना याचा लाभ कधी घेता येणार हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी स्वतः सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेले। सुधीर भाऊ, तुमचं खरं तर स्वागत आहे एबीपी माझामध्ये। ही योजना राखी पौर्णिमेला सुरू केली, आता याचं मानधन भाऊबीजेला वाढवू असा तर्क काढला जातोय, आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, असं कोणीही तर्क काढलेलं नाही। जेव्हा इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत त्यांनी विचारलं की हे कधी वाढेल, मी त्यांना सांगितलं की हा निर्णय कॅबिनेटचा असतो, बजेटमध्ये वाढवायचा की रक्षाबंधनाला सुरू झाली रक्षाबंधनाच्या दिवशीपासून वाढवायचा, हा निर्णय कॅबिनेटचा असतो आणि म्हणून पुढच्या वर्षामध्ये निश्चितपणे वाढेल, इतकीच प्रतिक्रिया दिली आहे। पण त्याच्यावरून मला वाटतं की काही लोकांनी त्याचा विस्तार करत मग रक्षाबंधन, भाऊबीज हे दोन सण उत्सव, भावा बहिणीचे जे पवित्र उत्सव आहे ते त्यांच्या सुपीक डोक्यातून त्यांनी आपापल्या कल्पनेतून तयार केलं, चक्रधर स्वामीच्या कथेसारखं। अच्छा, पण सुधीर भाऊ, तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहून मानधन लवकरात लवकर वाढवणार असल्याचं तुम्ही बोलताय, असं देखील तुम्ही म्हणालाय? हो, ते म्हणाले की मानधन वाढवलं नाही तर काय। मी त्यांना असं म्हणालो की मानधन वाढवलं नाही तर काय प्रश्नच उपस्थित होत नाही, आमच्या संकल्प पत्रात आहे आणि जर असं वाटलंच तर मी स्वतः लिहेल, आग्रह करेल की हे मानधन दिलं पाहिजे। शब्दाची किंमत आहे, राजा हरिश्चंद्राचा देश आहे, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय। नक्कीच, धन्यवाद सुधीर भाऊ तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। दरम्यान याच विधानावरती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। हे आमचं तर म्हणणं आहे 3,000 रुपये लाडक्या बहिणीचे आता केले पाहिजे। आता तुमची एवढी मेजॉरिटी आलेली आहे, आधी तरी कमी आमदार होते, आता तुमचे थंपिंग आमदार आलेले आहे आणि म्हणून 3,000 रुपये लाडक्या बहिणीला दिले पाहिजे। सरकार खुर्चीवर बसता त्यांनी पहिला निर्णय जेवढ्या लाडक्या बहिणींनी नोंदणी मागच्या काळात केलेली आहे या सगळ्या बहिणींना 3,000 रुपये या सरकारने सुरू केले पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे। पुढची भाऊबीज वगैरे या सगळ्या झूट गोष्टी होईल, ही सगळी फसवणूक होईल, मग हे सत्य होईल। काही लोक म्हणत होते की निवडणुकीसाठी केलेला हा जुमला होता का, असा प्रश्न होईल, ही काही लाच होती का बहिणींना। त्यामुळे जी घोषणा झालेली आहे ठीक आहे, तुमच्या ह्याच्यात 2,100ची आहे, आमचं म्हणणं आहे की 3,000 रुपये या लाडक्या बहिणींना सरकार आल्यापासून त्या दिवशीपासून त्याच्यात वाढ केली।